नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक। तर आज आपण लक्ष या विषयावर संवाद साधणार आहोत। मित्रांनो, कुठलीही गोष्ट कुठलीही कार्य करत असताना किंवा आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल तर लक्ष म्हणजे एक लक्ष निश्चित करणं महत्त्वाचं असतं। आपले उद्दिष्ट काय, आपलं संकल्प काय किंवा आपलं ध्येय काय, धोरण काय, म्हणजेच एक लक्ष जेव्हा आपण निश्चित करतो की आपल्याला आयुष्यामध्ये या गोष्टी करायच्या आहेत, तेव्हा आपली ऊर्जा आणि प्राकृतिक ऊर्जा ही एकत्रितरित्या त्या कार्यासाठी काम करते आणि त्यातून प्रगती घडते। म्हणून लक्ष निश्चित करणं महत्त्वाचं असतं। आपल्याला नेमकं साधायचं काय ही गोष्ट आधी निश्चित करणं गरजेचं असतं, त्यानुसारच आपली ऊर्जा कार्य करते, एवढं लक्षात घ्या। म्हणून त्यालाच लक्ष निश्चित करणं किंवा संकल्प म्हणतात, निर्णय म्हणतात, ते आधी ठरवा। ते कसं ते आपण या प्रश्नांची उत्तरं पाहू। जर लक्ष आपण निश्चितच नाही केलं तर आयुष्य कसं खराब होत जातं ते आपण संवाद साधणार आहोत। तर लक्ष आपुले करा निश्चित, ऊर्जेचे वलय तेव्हा संघटित। लक्ष आपुले करा निश्चित। जेव्हा आपल्याला आयुष्यात काय मिळवायचं आहे ही गोष्ट जेव्हा आपण जाणून घेतो, म्हणजेच लक्ष निश्चित करतो, तेव्हा ऊर्जेचे वलय होतात संघटित। मग आपली व्यक्तिगत ऊर्जा आणि निसर्गदत्त ऊर्जा ही एकत्र होऊन त्या कार्याच्या पाठी उभी राहते, त्यातून आपल्याला त्या लक्ष साधता येतं। म्हणून लक्ष निश्चित नसेल तर मग व्यक्ती प्रगती करूच शकत नाही। दुसरी गोष्ट अशी की लक्ष निश्चित केल्याने काय फायदा होतो, तर निश्चित लक्ष्ये ऊर्जा आकर्षित, लक्षा ठावे संकर्षण ऊर्जान्वित। एकदा लक्ष निश्चित केलं तर ती व्यक्तिगत आणि निसर्गदत्त, ज्याला आकर्षण शक्ती म्हटलं जातं, ती आकर्षण शक्ती आणि व्यक्तिगत ऊर्जा ही संघटित होऊन जाते आणि त्या लक्ष्याच्या पाठी आपल्याला लावते। म्हणजे निसर्गदत्त आकर्षण शक्तीने ते कार्यसिद्धीत जात असतं आणि यांचं संकर्षण होतं, त्यातून ऊर्जा व्यक्ती होते। म्हणजे लक्ष साध्य असलेली व्यक्ती ही सतत ऊर्जेने भरून असते। ती का असते तर निसर्गदत्त आकर्षण शक्ती आणि स्वतःची ऊर्जा ही उत्तम पद्धतीने एकत्रित रीतीने काम करतं। म्हणून ही व्यक्ती लक्ष सिद्ध केलेली, लक्ष साध्य केलेली किंवा लक्ष निश्चित केलेली व्यक्ती ऊर्जेने भरलेली का असते, तर आकर्षण शक्ती जी निसर्गदत्त आहे ती आणि स्वतःची ऊर्जा पूर्ण एकत्रितरित्या ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करते। म्हणून आधी लक्ष निश्चित करा, काय प्राप्त करायचं आहे ते। मग ही ऊर्जा कशी कार्य करते, तर लक्षाभोवती स्व ऊर्जेची गती, तेथुनी प्रगती दिशेची निश्चिती, तेथुनी प्रगती दिशेची निश्चिती। लक्ष जेव्हा आपण सिद्ध करतो किंवा ठरवतो, तेव्हा स्व ऊर्जेची गती, आपलं कार्य करण्याची तत्परता ही उत्तम प्रगट होते, उत्तम कार्य करतो, व्यक्ती दमत नाही आणि तिथून प्रगतीला सुरुवात होते। कारण का तर दिशेची, कुठे जायचं हे निश्चित केलं आहे। म्हणून संकल्पात जे आहे ते सिद्धी म्हटलं जातं। संकल्प म्हणजे काय, लक्ष ठरवणे। आयुष्यात आपल्याला काय, कुठल्या मार्गावर जायचं हे आधी ठरवणे, याला लक्ष निश्चित करणं म्हणतात। आपल्याला नेमकं काय करायचं, कोणत्या क्षेत्रात जायचं, काय करायचं हे क्लिअर असलं तर लक्ष, ती ऊर्जा त्या ठिकाणी संघटित होऊन कार्य करते, हे लक्षात घ्या। म्हणून लक्ष ठरवा। आणि जर आयुष्यात कुठलाच लक्ष नसेल, आपल्याला काही साध्य करायचं नसेल, फक्त जीवन जगायचं असेल असं जर उद्दिष्ट असेल, असं असू नये पण असेल, तर आयुष्य होते दुर्लक्षित। मग स्वतःकडे दुर्लक्ष होतं, स्वतः काही करत नाही, इतरांनाही परावृत्त केलं जातं। कारण व्यक्तिगत स्वतः असा नाकर्तेपणा असल्यामुळे इतरांनाही त्याच पद्धतीने केलं जातं। विना लक्षे आयुष्य होते दुर्लक्षित। लक्ष नसलेलं आयुष्य हे दुर्लक्षित केलं जातं। कोणीही विचारत नाही, कोणीही लक्ष देत नाही। कारण का लक्ष देत नाही, कारण याचंच आयुष्यामध्ये लक्ष ठरलेलं नाही, म्हणून, बाकी काही कारण नाही। मग याने काय होतं, त्या व्यक्तीचं काय होतं, तर आत्मसन्मान होतो पायदळीत।
त्या व्यक्तीला आत्मसन्मान राहत नाही. स्वतःच्या नजरेतून पडणं कशाला म्हणतात, ते लक्ष्य निश्चित न केलेली व्यक्ती ही आत्मसन्मानही गमावून बसते. तिला आत्मसन्मानही राहत नाही. सामाजिक प्रतिष्ठा तर नसतेच, पण व्यक्तिगत स्वतःचा आत्मसन्मानही ती घालवून बसते. इतकं त्या लक्ष्याचं महत्त्व असतं. आणि लक्ष्य एकदा ठरवलं, आपल्याला हे प्राप्त करायचं आहे, नुसतं ठरवून चालतं का? की मी लक्ष्य ठरवलंय, मला या आयुष्यात या गोष्टी करायच्या आहेत, ठरवलं, मग त्याने प्राप्त होतं का? लक्ष्य ठरल्यानंतर काय करायचं असतं, तर लक्ष्यापाठी कष्टाची उपलब्धी, लक्ष्याच्या पाठी कष्टाची उपलब्धी. लक्ष्य ठरवा आधी, लक्ष्य ठरवल्यानंतर काय करा, तर लक्ष्यापाठी कष्टाची उपलब्धी. लक्ष्य ठरवल्यावर कष्ट करणंही गरजेचं आहे. ते तेव्हाच साध्य होणार आहे. हे लक्ष्य आणि कष्ट हे एकमेकांना परस्पर पूरक आहे. जोपर्यंत लक्ष्य ठरत नाही तोपर्यंत कष्ट केले जात नाही. लक्ष्य ठरवलं आणि कष्ट केले नाही तर लक्ष्य साध्य होत नाही. असं हे संगनमत आहे, एका मागून एक येणाऱ्या गोष्टी, लक्ष्य आणि कष्ट. मग जेव्हा लक्ष्य ठरवलं जातं तेव्हा कष्ट करून ते साध्य करण्याचे प्रयत्न करावे लागतात. म्हणून लक्ष्य ठरवलं पाहिजे. म्हणून लक्ष्याला ठरवायला इतकं महत्त्व आहे. त्यालाच वेगवेगळे शब्द आहे. कोणी लक्ष्य ठरवणं म्हणतं, संकल्प म्हणतं. मनस्थितीनुसार व्यक्ती काही गोष्टी ठरवते. ते आधी ठरवा काय करायचं, त्यानुसार निसर्गदत्त ऊर्जा म्हणजेच आकर्षण शक्ती आणि स्व ऊर्जा यांचं संघटित कार्य होऊन ते कर्म केलं जातं आणि त्यातून प्रगती होते. म्हणून म्हटलं जातं, लक्ष्य काय आहे तुझं आयुष्यामध्ये, काय प्राप्त करून घ्यायचं आहे, हे का सातत्याने विचारतात, त्यामागे एवढ्या गोष्टी असतात. म्हणून आयुष्यामध्ये जर पुढे जायचं असेल तर लक्ष्य आधी ठरवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की अध्यात्म उपदेश या भूषण महाजन चॅनलला सबस्क्राईब करा, प्रतिसाद द्या आणि याचप्रमाणे अनेक विषयांवर आपण चिंतन, संवाद, उपदेश, मार्गदर्शन याच पद्धतीने या चॅनलद्वारे प्रकाशित होणार आहे किंवा प्रस्तुत होणार आहे. त्यानुसार अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी या दृष्टीने आपणही प्रयत्नशील राहावे. धन्यवाद.